नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर। मी आहे अरविंद गुट्टे। तर मित्रांनो, आपण हा विशेष भाग घेऊन आलेलो आहोत। या भागामध्ये काय महत्त्वाचं आहे, कशासाठी आहे हे तुम्हाला आपल्या थंबनेलवरून कळालंच असेल। तर मित्रांनो, आपण या भागामध्ये पाहणार आहोत जे दिनांक 20 मे 2025 ते 22 मे 2025 पर्यंत जी काही महावितरण विभागातील विद्युत सहाय्यक पदासाठी जी परीक्षा झालेली आहे, त्या परीक्षेचा आपण कट ऑफ काढण्याचा प्रयत्न केलेला आहोत। तर मित्रांनो, आता या भागामध्ये आपण का पाहणार आहोत की या जे परीक्षेला जी मार्काची पूर्तता केली आहे किंवा मार्काची जी मांडणी केलेली आहे ही कशा प्रकारे केलेली आहे, रचना कशा प्रकारे केलेली आहे हे आपण पाहणार आहोत। त्याच्यानंतर जी आपल्या प्रवर्ग आहेत त्या प्रवर्गानुसार किती जागा आहेत आणि त्या जागेसाठी किती कट ऑफ लागण्याची अंदाजित जी शक्यता आहे ते आपण काय केलेलं या भागातून दाखवण्याचा प्रयत्न केलेला। तर मित्रांनो, या भागातील एक ना एक मुद्दा हा खूप महत्त्वाचा आहे। तर तुम्ही जसं जसं व्हिडिओ पाहत जाल तसं तुम्हाला मुद्दे कळत जातील आणि त्या प्रत्येक प्रश्नाचं तुमचं निरागस जे काही खुलासा आहे ते करण्यात येईल। तर मित्रांनो, आता पहिला मुद्दा जो आहे, आता मार्काची जी मांडणी आहे, रचना आहे ती कशी आहे। आता आपल्यामध्ये जी किती एकूण 75 प्रश्न होते, मग आता ते कशा प्रकारे होते। आता तांत्रिक विषय जो आपला टेक्निकल विषय होता त्या विषयाचे काय केले होते की 25 प्रश्न घेतले होते। किती? 25 प्रश्न। आता त्या 25 प्रश्नासाठी किती मार्क दिले होते? 55 मार्क। त्यानंतर तर्कशक्ती, रिझनिंग, आता रिझनिंगचे किती प्रश्न घेतले होते तर 20 प्रश्न घेतले होते। त्यासाठी त्यांनी काय केलं होतं, 10 मार्क ठेवले होते। आता त्याच्यानंतर आहे संख्याक अभियोक्ता म्हणजे काय आपलं मॅथ। आता मॅथसाठी त्यांनी किती प्रश्न ठेवले होते तर 15 प्रश्न ठेवले होते आणि त्यासाठी मार्क दिले होते 7.5 म्हणजे 7.5 मार्क दिले होते। त्याच्यानंतर होता मराठीला सुद्धा त्याच प्रकारे 15 प्रश्न 7.5 मार्कासाठी। आता टोटल किती तर 75 प्रश्न होते 80 मार्कासाठी। तर हा झाली आपल्या मार्काची रचना। मग आता या रचनेना आता कट ऑफ कसा लागेल किंवा हे रचने कशा प्रकारे केली हे आपण आता पाहणार आहोत। आता मित्रांनो, त्याच्यानंतर आता त्यांनी काय केलेलं आहे की या परीक्षेमध्ये आता एक प्लस पॉईंट काय आहे की आणि मायनस पॉईंट काय आहे। आता या परीक्षेमध्ये काय केलेलं आहे, निगेटिव्ह मार्किंग ठेवलेली आहे। आता जे IBPS परीक्षा हे करतो तर त्याच्यामध्ये काय केलंय त्याने की निगेटिव्ह मार्किंग ठेवलेली आहे आणि जे पर्याय आहेत ते 5 असल्यामुळे खूप विद्यार्थ्यांचं नुकसान होत आहे। तर आता ह्याच्यामध्ये काय केलेलं आहे की निगेटिव्ह मार्किंग किती आहे तर एका प्रश्न जर तुमचा चुकला असेल तर त्याच्यासाठी 0.25 मार्क हे तुमचे वजा होतील, कट होतील। जर समजा तुमचे 4 प्रश्न जर चुकले असतील तर तेव्हा तुमचा 1 मार्क हा वजा करण्यात येईल। जर तुम्ही प्रश्न सोडवलाच नसेल तर तुमचा कोणताही मार्क वजा होणार नाही। आता त्यांनी जे नवीन परिपत्रक काढलं होतं 2 मे 2025 रोजी, त्या परिपत्रात त्यांनी काय सांगितलं की जाहिरात तुमच्या समोर आहे की सदर जाहिरातील मुद्दा क्रमांक 6.6 पुढीलपैकी वाचण्यात यावे। उमेदवारांना ऑनलाईन परीक्षेत एकूण 80 गुणांपैकी प्राप्त गुणाचे रूपांतर 90 गुणांमध्ये करून त्यामध्ये बाह्य स्त्रोत कंत्राटी कामगारांना 10 पैकी अनुभवाप्रमाणे प्राप्त असे एकूण 100 गुणांपैकी प्राप्त गुणाच्या आधारे निवड यादी निकाल तयार करण्यात येईल। आता आणि उमेदवारांना 0 अथवा त्यापेक्षा कमी गुण प्राप्त होतील अशा उमेदवारांना निकालाकरिता विचार करता येणार नाही। आता याच्यामध्ये कसं आहे मित्रांनो की तुम्हाला जे काही 80 मार्क पडणार आहेत त्यांना कशामध्ये रूपांतरित करणार आहेत, 90 मार्कामध्ये। आता म्हणजे याचा अर्थ कसा आहे, जर तुम्हाला
70 मार्क जर पडले किंवा जे काही मार्क पडतील त्या मार्काला काय करायचं, 1.125 ने काय करायचं, गुणाकार करायचा. जे काही येईल ते तुमचे काय होणार, मार्क होणार. तर त्याच्यानंतर आता हा कन्वर्ट झालं, तुम्हाला लक्षात आलं. पण आता हे उदाहरणात कसं होईल, जर तुम्हाला 80 मार्कापैकी जर 70 मार्क पडले तर त्याला आपण काय करणार की 70 गुणिले 1.125 ने गुणाकार करणार. मग त्याच्यानंतर काय होणार की जे काही उत्तर येईल म्हणजे आलेलं आहे 78.75. याप्रमाणे म्हणजे तुम्हाला 90 मार्कामध्ये जर आपण डिवाइड केलं तर ते मार्क तुमचे किती होतील, 78.75 होतील. तर आता हे झालं आता 80 मार्कातले आपण 90 मार्कामध्ये डिवाइड केलेले. आता त्याच्यानंतर आता त्यांनी मुद्दा काय सांगितलेला आहे की आता रिझल्ट किती मार्काचा लागणार आहे, 100 मार्काचा. पण तुमच्याकडे आतापर्यंत किती मार्काचा आलेला आहे की 90 मार्काचा आलेला आहे. मग आता याचा 100 मार्क ते 10 मार्क कसे ऍड होतील 100 करण्यासाठी, की जे काही बाह्य स्त्रोत म्हणजे आउटसोर्सिंग द्वारे कंत्राटी कामगार आहेत त्यांना काय केलेलं आहे की त्यांच्या अनुभव ह्याच्यावर 10 मार्क त्याच्यामध्ये ऍड केलेले आहेत. मग अशा प्रकारे जे तुम्हाला 80 मार्कापैकी पडलेले मार्क 90 मध्ये कन्वर्ट करून त्याच्यामध्ये हे 10 मार्क हे केलेले आहेत. आता याच्यामध्ये जर आता इकडे लक्ष द्या, हा मुद्दाचा आहे. जे काही बाह्य म्हणजे आउटसोर्सिंग कंत्राटी कामगार आहेत त्यांना पडलेल्या मार्कामध्ये जे काही मार्क त्यांना मिळाले असतील त्या मार्कामध्ये 10 मार्क हे प्लस केले जातील, म्हणजे काय केले जातील, ऍड केले जातील. आता जर आपण वरच्या उदाहरणानुसार त्याला आता 90 मार्कापैकी किती 78.75 मार्क पडलेले आहेत. जर तो उमेदवार हा बाह्य यंत्रणेद्वारे कंत्राटी कामगार जर असेल तर त्याला ते 10 मार्क ऍड होऊन तर त्याला किती होणार, तर याचा अर्थ की 100 मार्कापैकी त्याला 88.75 मार्क मिळालेले आहेत. हे अशा प्रकारे तुमचा काय केलेला असतो, निकाल लावण्याचा त्यांनी प्रयत्न अशा प्रकारे मांडणी केलेली आहे. तर आता याच्यानंतरचा जो मुद्दा आहे की जर आता नॉर्मलायझेशन, आता काही मुलांचं काय आहे की जे म्हणतात की आम्हाला एका शिफ्टला पेपर हा अवघड गेलेला आहे, काय म्हणतात की ह्या शिफ्टला सोपा गेलेला आहे. जर एखाद्या विद्यार्थ्याने जर अभ्यास केला असेल तर तो त्याला शिफ्टमध्ये पेपर हा चांगल्या प्रकारे गेला. पण तो जर एखाद्या विद्यार्थ्याने अभ्यास केला नाही किंवा कमी केला तर त्याला तो अवघड गेला. म्हणजे त्यांच्या आधारे विद्यार्थी किंवा उमेदवार म्हणतात म्हणून तो अवघड आहे किंवा सोपा आहे हे ठरवत नाही. हे ठरवण्याचा अधिकार कोणाला आहे, तर महावितरणला आहे. जर महावितरणला वाटलं की ह्या शिफ्टमधील जो काही पेपर आहे हा अवघड होता किंवा ह्या शिफ्टमध्ये सोपा होता तर त्याच्या काय करतात, नॉर्मलायझेशन करतात. आता नॉर्मलायझेशन कसं करतात, समजा आता एखाद्या जर बॅचला 80चा स्कोर असेल पडलेला असेल, जर तुम्हाला येत असेल तर त्याला नॉर्मलायझेशन करून काय करतात 85 करू शकतात. पण जर एखाद्या ह्याला जर सोपा त्यांना जर पेपर वाटला असेल तर काय करतात, त्या 85ला 80 सुद्धा करू शकतात. पण हे नॉर्मलायझेशन कधी होणार, जेव्हा हे महावितरणला वाटेल की बाबा ह्या शिफ्टचा पेपर हा मुद्दा लक्षात घ्या की हा अवघड गेलेला आहे, हा महावितरणला वाटलं पाहिजे. आलं का लक्षात. एखाद्या विद्यार्थ्याला किंवा उदाहरणाला याच्याबद्दल वाटून काही मतलब नाही की त्यांना जे उमेदवार महावितरणला जर वाटलं तसं तर ह्याचं नॉर्मलायझेशन होऊ शकतो, नाहीतर अन्यथा होत नाही. त्याच्यानंतर आता आपण बघणार आहोत की जे कट ऑफ, आता कट ऑफ कशा प्रकारे लागलेला आहे आणि काय आहे त्याच्याकडून सविस्तर माहिती घेऊ. आता ह्याच्या आधी खुलासा करून घेऊ की आता आपण ह्या भरतीसाठी ओपन म्हणजे खुल्या प्रवर्गासाठी एकूण जागा किती होत्या, तर एकूण जागा होत्या 2081. तर मित्रांनो आता ह्याच्यामध्ये कोणकोणते उमेदवार होते, सर्वसाधारण खुला प्रवर्ग होता, त्यांच्यासाठी
687 जागा होत्या. मग आता आपण ह्याच्यामध्ये काय केलं, कट ऑफ लावण्यासाठी आपण 2 प्रकारे लावलेलो आहोत. एक 80 गुणांपैकी आपण एक लावलेलो आहोत आणि एक आहे ते 100 गुणांपैकी. आता ज्या विद्यार्थ्यांचा 80 गुणांपैकी जर हा कट ऑफ असेल तर ह्याच्यामध्ये निश्चित वाढ होणार. कारण का होणार, कारण ते 90 पैकी ग्राह्य धरल्या जातात. मी हा मुद्दामून पहिला क्लिअर केला की ज्या विद्यार्थ्यांना कट ऑफ हा 80 पैकी इथं जे दाखवत आहे त्याचे निश्चित वाढ होऊन काय होणार, 90 पैकी होणार. पण आता सर्वच विद्यार्थी हे कंत्राटी कामगार असू शकत नाहीत. तर त्याच्यामुळे काही विद्यार्थ्यांना कसं आहे की ते 10 मार्कात मिळणे हे शक्य नाही. तर त्यांचा आपण अंदाजे काय केलेला आहे, 90चं न धरता आपण 80च्याच मापानुसार काय केलेलं आहे, कट ऑफ लावण्याचा प्रयत्न केला. तर आता बघूया पहिला कट ऑफ कसा प्रकारे. जर आता सर्वसाधारण आहेत उमेदवार, त्यांना जागा आहेत 687, तर त्यांचा 80 पैकी कट ऑफ जाण्याचे चान्सेस आहेत 70 ते 72. आता ह्याच्यामध्ये आपण हा अंदाजित लावलेला आहे. जे विद्यार्थ्यांचे काही रिस्पॉन्स होते किंवा अॅनालाइज करून आपण काय केलेला आहे, हा कट ऑफ लावलेला आहे. तर आता त्याला 100 पैकी जर विचार केला तर 75 ते 78 पर्यंत जाऊ शकतो. त्याच्यानंतर आता हे ओपन प्रवर्गामध्येच महिला जे उमेदवार आहेत, आता त्यांना जागा किती होत्या, तर त्यांना रिक्त पदे ही 624 पदे ही रिक्त होती. मग त्यांचा कट ऑफ 80 पैकी किती जाईल, तर त्यांचा कट ऑफ हा 60 ते 63 जाईल. आणि तोच जर 100 पैकी म्हणलं तर 65 ते 66 पर्यंत जाण्याचे खूप चान्सेस आहेत. त्याच्यानंतर आता ह्याच्यामध्ये सुद्धा खेळाडू आहेत. आता खेळाडूंसाठी किती जागा आहेत, तर रिक्त जागा आहे त्यांच्यासाठी 104 आहेत. त्याच्यानंतर त्यांचा जो कट ऑफ आहे हा 80 पैकी 40 ते 45 जाऊ शकतो आणि 100 पैकी 44 ते 47 जाऊ शकतो. त्याच्यानंतर आले माजी सैनिक, जे एक्स आर्मी मॅन आहेत, त्यांच्यासाठी जागा आहेत 312 जागे हे सोडलेले आहेत किंवा खुले होते. तर त्यांचा कट ऑफ हा किती जाऊ शकतो, तर त्यांचा 80 पैकी 30 ते 32 मार्कापर्यंत का हा कट ऑफ जाऊ शकतो. तसंच 100 पैकी जर विचार केला तर 32 ते 40 मार्कापर्यंत तुमचा हा कट ऑफ लागू शकतो. त्याच्यानंतर प्रकल्पग्रस्त च्या जागा आहेत 104 जागा हे प्रकल्पग्रस्तांसाठी आहेत. तर त्यांचा कट ऑफ हा 60 ते 65 जाऊ शकतो आणि 100 पैकी जर विचार केला तर 65 ते 68 हा आहे. त्याच्यानंतर आहे भूकंपग्रस्त. तर भूकंपग्रस्तासाठी 42 जागा दिलेल्या होत्या. तर त्याच्यापैकी त्यांचा पण हा प्रकल्पग्रस्तासारखाच आहे 60 ते 65 आणि 100 पैकी जर आपण विचार केला ते 65 ते 68 आहे. तर मित्रांनो आता ह्याच्यामध्ये जागा जे होत्या ते कोणत्या होत्या की शिकाऊंना जे अप्रेंटिस या महावितरणमध्ये ज्या उमेदवारांनी अप्रेंटिसशिप केलेली आहे त्या उमेदवारांना सुद्धा ह्याच्यामध्ये संधी आहेत. आता त्याच्यामध्ये त्यांना जागा किती सोडलेल्या आहेत, ते 208 जागा त्या शिकाऊ उमेदवारांसाठी दिलेल्या होत्या. मग त्यांचा कट ऑफ हा किती असेल, तर त्यांचा कट ऑफ सुद्धा हा 65 ते 68 आहे 80 पैकी आणि 100 पैकी हा 70 ते 73 कट ऑफ आहे. तर मित्रांनो आता या कट ऑफ मध्ये जर अॅनालाइज 90 जे आपण विभागणी घेतो त्याच्यामुळे 7-8 किंवा एक 4-5 मार्काचा फरक कमी किंवा जास्त होऊ शकतो. आता त्याच्यानंतर जो प्रवर्ग आहे तो आहे ईडब्ल्यूएस. म्हणजे आर्थिक दुर्बल घटक प्रवर्ग जो आहे त्या प्रवर्गासाठी एकूण जागा हे 500 जागा त्यांनी दिल्या होत्या. जे सर्व उमेदवार, आता त्याच्यामध्ये महिला, खेळाडू, माजी सैनिक हे सर्व काय आले होते. तर आता त्याच्यानंतर आपण आरक्षणाच्या आधारे आपण विचार केला तर ईडब्ल्यूएस मध्ये सर्वसाधारण 165 जागा त्यांनी दिल्या होत्या. तर त्याचा कट ऑफ हा 80 पैकी 64 ते 67 पर्यंत जाऊ शकतो. तर 100 पैकी 65 ते 68 जाऊ शकतो. त्याच्यानंतर महिला आहेत, महिलांसाठी 150 जागा त्यांनी दिल्या होत्या.
तर त्यांचा कट ऑफ हा 60 ते 63 साठी जाऊ शकतो. तर 100 पैकी हा 65 ते 66 जाऊ शकतो. त्याच्यानंतर खेळाडू उमेदवार आहेत, तर खेळाडू उमेदवार हे 25 उमेदवार त्यांनी जागा सोडलेल्या होत्या जे EWS प्रवर्गातून. तर त्याच्यामध्ये त्यांचा हा कट ऑफ 30 ते 45 जाऊ शकतो. 100 पैकी 44 ते 47 जाऊ शकतो. त्याच्यानंतर आहेत माजी सैनिक. आता माजी सैनिकांना याच्यामध्ये 75 जागा त्यांनी दिल्या होत्या. त्यांचा कट ऑफ हा 80 पैकी 30 ते 32 आणि 100 पैकी 35 ते 40 ह्या मार्कापर्यंत जाऊ शकतो. त्याच्यानंतर प्रकल्पग्रस्तासाठी 25 आणि भूकंपग्रस्तासाठी 10 जागा अशा सोडलेल्या होत्या. त्यांचा सुद्धा कट ऑफ 80 पैकी 60 ते 65 जाऊ शकतो आणि 100 पैकी 65 ते 68 हा जाऊ शकतो. त्याच्यानंतर आहेत शिकाऊ उमेदवार. त्यांच्यासाठी EWS प्रवर्गातून 50 जागा सोडलेल्या होत्या. तर त्यांचा कट ऑफ हा 60 ते 65 आहे आणि 100 पैकी 64 ते 67 आहे. तर मित्रांनो, आता पुढील प्रवर्ग जो आहे तो आहे आपला OBC, इतर मागासवर्गीय वर्ग प्रवर्ग. तर आता ह्या प्रवर्गासाठी एकूण जागा ज्या होत्या 895 जागा होत्या. आता त्यामध्ये जर आपण विचार केला तर सर्वसाधारण जागेसाठी म्हणजे सर्वसाधारण उमेदवारासाठी 294 जागा सोडलेल्या होत्या. तर त्या 294 उमेदवारांचं जे काही 80 पैकी कट ऑफ आहे ते 71 ते 75 या दरम्यान असू शकते आणि 100 पैकी 75 ते 80 या दरम्यान असू शकते. त्याच्यानंतर महिला. आता महिलांसाठी 269 जागा रिक्त होत्या. त्यांचा कट ऑफ हा 65 ते 68 मार्कापर्यंत असेल आणि 100 पैकी जर विचार केला तर 71 ते 75 या मार्कापर्यंत असेल. त्याच्यानंतर खेळाडूसाठी OBC प्रवर्गातून 45 जागा दिल्या होत्या. तर त्यांचा कट ऑफ हा 40 ते 45 असेल जो 80 मार्कापैकी असेल आणि 100 मार्कापैकी विचार जर केला तर 47 ते 52 मार्काचा त्यांचा कट ऑफ हा असू शकतो. त्याच्यानंतर जर विचार आहे माजी सैनिक. आता माजी सैनिकासाठी त्यांनी 134 जागा हे रिक्त ठेवलेल्या होत्या. तर आता त्या जागेपैकी जर कट ऑफचा विचार केला तर 30 ते 32 मार्क हे काय केलेले आहे कट ऑफ लागू शकतो. तसंच जर 100 पैकी विचार केला तर 35 ते 40 कट ऑफ लागू शकतो. त्याच्यानंतर आहे प्रकल्पग्रस्त आणि भूकंपग्रस्त. प्रकल्पग्रस्तासाठी 45 आणि भूकंपग्रस्तासाठी 18 ही जागा रिक्त ठेवण्यात आली होत्या. तर यांचा जर आपण विचार केला तर 80 पैकी 60 ते 65 पर्यंत हा कट ऑफ जाऊ शकतो. तसेच जर 100 पैकी विचार केला तर 65 ते 68 पैकी हा कट ऑफ जाऊ शकतो. त्याच्यानंतर आता OBC प्रवर्गातील जे शिकाऊ उमेदवार आहेत अप्रेंटिसशिप ह्या 90 जागा त्यांच्यासाठी दिल्या होत्या. तर त्यांच्यासाठी जे 80 पैकी कट ऑफ आहे ते 65 ते 68 आहे आणि 100 पैकी जर विचार केला तर 70 ते 73% तुमचे 73 मार्क असू शकतात. तर मित्रांनो, ह्याच्यामध्ये जर आपण विचार केला तर खूप काही यांना पेपर खूप सोपे होते, काही यांना अवघड होते. तरी पण काही विद्यार्थ्यांनी भरपूर अभ्यास केला होता. त्याच्यामुळे कसं आहे मेरिट ही जास्त असू शकतात कारण जागा हे जास्त होत्या. त्याच्यामुळे फॉर्म सुद्धा जास्त आले होते. तर आता पुढील जो प्रवर्ग आहे तो आहे SBC विशेष मागास प्रवर्ग. आता या प्रवर्गासाठी एक टोटल पूर्ण 108 जागा रिक्त होत्या. आता त्याचा जर आपण विचार केला तर सर्वसाधारण उमेदवारासाठी 35 रिक्त पदे रिकामी होती. तर त्यांचा कट ऑफ हा किती असेल तर 71 ते 75 हा कट ऑफ जाऊ शकतो 80 पैकी. तर त्याच्यानंतर जर 100 पैकी जर विचार केला तर 75 ते 80 पर्यंत हा कट ऑफ जाऊ शकतो. त्याच्यानंतर महिला. आता महिलांसाठी 32 जागा आहे
खुल्या होत्या. तर त्याच्यामध्ये जर विचार केला तर 65 ते 68 हे 80 मार्कापैकी कट ऑफ असे आहे आणि 100 पैकी जर कट ऑफ असेल तर 71 ते 75 मार्काचा आहे. त्याच्यानंतर खेळाडूसाठी 5 जागा राखीव होत्या. त्यांचा हा कट ऑफ 40 ते 45 आणि जर 100 पैकी विचार केला तर 47 ते 52 या मर्यादेत असणार आहे. त्याच्यानंतर माजी सैनिक यांच्यासाठी 16 जागा रिक्त होत्या. तर त्यांच्यासाठी जो कट ऑफ आहे 30 ते 32 आणि 100 पैकी जर विचार केला तर 35 ते 40. तर मित्रांनो, कोणत्याही ह्याच्यामध्ये प्रकल्पग्रस्त खेळाडू किंवा माजी सैनिक आहे त्यांचा हा कट ऑफ कधीही कमी असतो. आता त्याच्यानंतर आहे प्रकल्पग्रस्त आणि भूकंपग्रस्त. आता या दोन्ही पदासाठी 5-5 जागा राखीव होत्या. तर त्यांचा पण कट ऑफ हा 60 ते 65 पर्यंत असणार आहे आणि 100 पैकी जर आपण विचार केला तर तो 65 ते 68 असणार आहे. तर त्याच्यानंतर आहे शिकाऊ उमेदवार. तर शिकाऊ उमेदवारांना हा 2 जागा ही रिक्त होत्या. तर त्यांचा कट ऑफ हा 65 ते 68 आहे आणि 100 पैकी जर विचार केला तर 70 ते 73 आहे. तर मित्रांनो, आता ह्याच्यामध्ये सुद्धा एक असे आहे की ह्याच्यामध्ये स्वतंत्ररित्या शिकाऊ उमेदवाराला जागा त्यांनी देण्यात आलेल्या आहेत. तर तुम्ही जर आपण विचार केला असता तर या जागेबद्दल जर आपण सहजासहजी विचार करणं अवघडच आहे. कारण का तर उमेदवारांनी ज्या पद्धतीने अभ्यास केलेला होता त्या पद्धतीने ह्या वेळेस हा निकाल टफ लागण्याची खूप शक्यता आहे. तर आता नंतर आहे NTD ड प्रवर्गाचे भटक्या जमाती ड प्रवर्गासाठी त्यांच्यासाठी पण 108 जागा दिलेल्या होत्या. तर त्याच्यामध्ये सर्वसाधारण उमेदवारांसाठी 37 जागा दिलेल्या होत्या. त्यांचा कट ऑफ हा 80 पैकी 71 ते 75 आणि 100 पैकी 75 ते 80 मार्क हे मिळण्याचे चान्सेस आहेत. त्याच्यानंतर महिलांसाठी 32 जागा दिलेल्या होत्या. महिलांचा जो कट ऑफ आहे 80 पैकी 65 ते 68 पर्यंत लागेल. तर 100 पैकी 71 ते 75 या मार्काच्या मर्यादेत असेल. त्याच्यानंतर खेळाडू आहे. खेळाडूसाठी 5 जागा दिल्या होत्या. त्यांचा पण 40 ते 45 हे 80 पैकी आणि 100 पैकी 47 ते 52. त्याच्यानंतर माजी सैनिकांसाठी 16 जागा दिलेल्या आहेत. त्याच्यानंतर त्यांचा जो आहे 30 ते 32 मार्कापर्यंत काय होणार त्यांना येऊ शकते. तर 100 पैकी जर आपण विचार केला 35 ते 40. त्याच्यानंतर प्रकल्पग्रस्त आणि भूकंपग्रस्त यांच्यासाठी 5-5 जागा दिलेल्या होत्या. तर 60 आणि 65 पर्यंत त्यांचा 80 पैकी कट ऑफ जाऊ शकतो. त्या 100 पैकी आपण विचार केला तर 65 ते 68 जाऊ शकतो. त्याच्यानंतर आहे शिकाऊ उमेदवार. त्यांच्यासाठी 2 जागा रिक्त आहेत. तर त्यांचा कट ऑफ हा 65 ते 68 आणि 100 पैकी जर केला तर 70 ते 73 जाऊ शकतो. तर मित्रांनो, आता याच्यामध्ये जर आपण अजून एक विचार केला, जर एखाद्या उमेदवाराला जर जास्त मार्क टेक्निकल विषयामध्ये चांगले मार्क पडलेत, मॅथमध्ये पण चांगले मार्क पडलेत, रिझनिंगमध्ये पण चांगले पडले, पण मराठीमध्ये समजा 0 पडले किंवा कोणत्याही एका विषयामध्ये समजा गणितामध्ये जरी 0 पडले तरी तो उमेदवार हा परीक्षेतून बाद होतो. जर प्रत्येक विषयात आपल्या 4ही विषयामध्ये किमान 1 तरी मार्क घेणे अनिवार्य आहे. तर मित्रांनो, पुढील जो आहे तो आहे NTC प्रवर्गाला. आता NTC प्रवर्गाला 196 जागा दिलेल्या होत्या. तर त्याच्यामध्ये सर्वसाधारण उमेदवाराचे हे 64 उमेदवारांना
रिक्त होत्या तर त्यांचा कट ऑफ हा 80 पैकी 71 ते 75 असेल आणि 100 पैकी जर विचार केला तर 75 ते 80 असेल. त्याच्यानंतर आहेत महिलांसाठी 59 जागा रिक्त होत्या, त्यांचा कट ऑफ हा 65 ते 68 असेल आणि 100 पैकी जर विचार केला तर 71 ते 75 असेल. त्याच्यानंतर आहे खेळाडूसाठी 10 जागा राखीव होत्या तर त्यांचा कट ऑफ हा 40 ते 45 असेल आणि 100 पैकी जर विचार केला 47 ते 52 असेल. आणि माजी सैनिकांना ह्यामध्ये 29 जागा राखीव होत्या तर त्यांच्यामध्ये त्यांचा कट ऑफ हा 30 ते 32 असेल आणि 100 पैकी 35 ते 40 असेल. प्रकल्पग्रस्त उमेदवारांना 10 जागा राखीव होत्या आणि भूकंपग्रस्तांसाठी 4 होत्या. त्यांचा सुद्धा कट ऑफ हा 60 ते 65 असेल आणि 100 पैकी जर विचार केला तर 65 ते 68 असेल. आता शिकाऊ उमेदवार हे 20 जागा रिक्त होत्या तर त्यांचा हा कट ऑफ 65 ते 68 असेल आणि जर 100 पैकी असेल तर 70 ते 73 असेल. तर मित्रांनो आता यामध्ये जर आपण 80 पैकी आणि 100 पैकी हा जर विचार केला, जे 80 पैकी जे आपण कट ऑफ काढलो तो आहे की जे आउटसोर्सिंग कामगार नाही आहेत त्यांच्यासाठी हा 80 मार्काचा कट ऑफ आहे. त्या 80 मार्काचे कन्व्हर्टर करून 90 पैकी तुम्हाला धरण्यात येतील. पण त्याच्यामध्ये जर तो उमेदवार नसेल कंत्राटी काम तर तुम्हाला ते 100 पैकी ग्राह्य धरल्या जातील. पण बदल हे तुमच्या 80 मध्ये मार्क पडलेल्याच मार्काचे 90 याप्रमाणेच कन्व्हर्टर होणार आणि 10 मार्क तुमचे जर उमेदवार नसाल तर ते मार्क तुमचे वजा केले जातील आणि जर ते उमेदवार तुम्ही असाल तर तुम्ही त्याच्यामध्ये तुमचे काय केले जातील, मार्क ऍड केले जातील. मी हा पण पहिला मुद्दा क्लिअर केलेला आहे. आता त्याच्यानंतर बघूया, हा आहे एनटीपी प्रवर्गासाठी महावितरणने 145 जागा प्रदान दिल्या होत्या. तर मित्रांनो आता यामध्ये जर आपण विचार केला तर सर्वसाधारण जागेसाठी 47 जागा रिक्त दिल्या होत्या तर त्यांचा हा कट ऑफ 71 ते 75 असू शकतो जो 80 पैकी आहे आणि 100 पैकी 75 ते 80 आहे. महिलांसाठी 44 जागा दिल्या होत्या तर त्यांचा कट ऑफ हा 65 ते 68 असणार आहे आणि 100 पैकी जर विचार केला तर 71 ते 75 असणार आहे. त्याच्यानंतर आहेत माजी सैनिकांसाठी 22 जागा रिक्त दिलेल्या आहेत तर त्यांचा हा कट ऑफ 30 ते 32 असेल आणि 100 पैकी जर विचार केला तर 35 ते 40 असेल. त्याच्यानंतर आहेत प्रकल्पग्रस्तांसाठी 7 आणि भूकंपग्रस्तांसाठी 3 जागा दिलेल्या होत्या. त्यांचा पण कट ऑफ हा 60 ते 65 असेल आणि 100 पैकी जर आपण विचार केला 65 ते 68 असेल. त्याच्यानंतर आलेले आहे शिकाऊ उमेदवार ह्यांच्यासाठी 15 जागा रिक्त केलेल्या आहेत तर त्यांचा पण कट ऑफ हा 65 ते 68 असेल आणि 100 पैकी 70 ते 73 असेल. तर मित्रांनो हा झाला तुमचा निकाल. जे एकूण एनटीपी प्रवर्गाचे 145 जागा आहेत त्यांच्याबद्दल हा आहे. आता त्याच्यानंतर आहे विजय प्रवर्गासाठी महावितरणने 150 जागा दिल्या होत्या. आता त्याच्यामध्ये जर आपण विचार केला तर सर्वसाधारण उमेदवारासाठी 48 जागा त्यांनी दिलेल्या होत्या तर त्यांचा कट ऑफ हा 71 ते 75 असणार आहे आणि 100 पैकी जर आपण विचार केला तो 75 ते 80 असणार आहे. त्याच्यानंतर आहेत महिला उमेदवारांच्या 45 जागा रिक्त आहेत तर त्यांचा कट ऑफ हा 65 ते 68 असणार आहे आणि 100 पैकी जर आपण विचार केला 71 ते 75 असणार आहे. त्याच्यानंतर आहेत खेळाडू उमेदवारासाठी 8 जागा राखीव आहेत तर त्यांचा कट ऑफ आहे 40 ते 45. त्याच्यानंतर आहेत 100 पैकी जर आपण विचार केला 47 ते 52 असणार आहे. त्याच्यानंतर माजी सैनिकासाठी 23 जागा दिलेल्या आहेत. 23 जागांचा
पैकी जर त्यांचा विचार केला तर 30 ते 32 मार्काला त्यांचा कट ऑफ लागण्याचे चान्सेस आहेत आणि 100 पैकी जर आपण विचार केला तर 35 ते 40% त्यांचा कट ऑफ लागण्याचे चान्सेस आहेत. तर मित्रांनो, प्रकल्पग्रस्त आणि भूकंपग्रस्त यांच्यासाठी प्रकल्पग्रस्त 7 आणि भूकंपग्रस्त 3 यांना जागा दिलेल्या आहेत. तर त्यांचा कट ऑफ हा 60 ते 65 लागू शकतो आणि जर 100 पैकी विचार केला तर 65 ते 68 हा लागू शकतो. आणि शिकाऊ उमेदवार यांच्यासाठी 15 जागा रिक्त होत्या. तर 15 जागेला हा 80 पैकी 65 ते 68 जाऊ शकतो आणि 100 पैकी 70 ते 73 जाऊ शकतो. तर मित्रांनो, आता याच्यामध्ये जर विचार केला तर खूप आहे. आता आलेला आहे पुढला प्रवर्ग. ST जे प्रवर्ग आहेत त्या अनुसूचित जमाती जे आहेत त्यांच्यासाठी 491 जागा रिक्त होत्या. आता त्यांच्यामध्ये सर्वसाधारण प्रवर्गासाठी 161 जागा दिलेल्या होत्या. त्यांचा कट ऑफ हा 80 पैकी 63 ते 68 असणार आहे आणि 100 पैकी जर विचार केला 70 ते 72 असणार आहे. त्याच्यानंतर आहेत ST प्रवर्गातील जी महिला आहे, तर महिलांसाठी जे राखीव आहेत तेच राखीव जागा आहेत 147. तर त्यांचा कट ऑफ हा 55 ते 58 असणार आहे आणि 100 पैकी जर आपण विचार केला 61 ते 65 असणार आहेत. त्याच्यानंतर खेळाडू उमेदवार हे 25 आहेत की ज्यांचा कट ऑफ 80 पैकी 40 ते 45 असू शकेल आणि जास्तीत जास्त 100 पैकी जर आपण हे केला तर 47 ते 52 असणार आहे. नंतर माजी सैनिक हे 75 जागा आहेत. तर माजी सैनिकांचा जो कट ऑफ आहे 80 पैकी हा 30 ते 32 मार्काचा असणार आहे आणि 100 पैकी 35 ते 40 मार्काचा असणार आहे. नंतर आहेत प्रकल्पग्रस्त साठी 25 जागा आणि भूकंपग्रस्तासाठी 10 जागा. तर यांचा जो कट ऑफ आहे तो ST प्रवर्गातून 55 ते 60 असणार आहे 80 मार्कापैकी आणि 100 मार्कापैकी 60 ते 65 मार्क असणार आहेत. आणि यामध्ये शिकाऊ उमेदवार जे आहेत त्यांना 49 जागा दिली होत्या. तर त्यांचा कट ऑफ हा 60 ते 65 मार्कापर्यंत असणार आहे आणि 100 पैकी 65 ते 67 मार्कासाठी असणार आहे. तर मित्रांनो, पाहूया पुढील प्रवर्ग जो आहे SC. तर मित्रांनो, SC प्रवर्गासाठी 673 जागा दिलेल्या होत्या. त्याच्यामध्ये सर्वसाधारण जागा हे 222 जागा दिलेल्या होत्या की त्याचा 80 पैकी कट ऑफ हा 63 ते 68 असणार आहे आणि 100 पैकी 70 ते 72 असणार आहे. त्याच्यानंतर महिला आहेत. महिलांसाठी 202 जागा दिलेल्या आहेत. त्यांचा कट ऑफ हा 55 ते 58 असणार आहे आणि 100 पैकी 61 ते 65 असणार आहे. त्याच्यानंतर खेळाडू उमेदवारांसाठी 34 जागा दिलेल्या आहेत. त्यांचा कट ऑफ हा 40 ते 45 असणार आहे आणि 100 पैकी 47 ते 52 असणार आहे. तर माजी सैनिकांचा हा 101 जागा दिलेल्या होत्या. त्यांचा कट ऑफ हा 30 ते 32 असणार आहे आणि जास्तीत जास्त 35 ते 40 असणार आहे. तर प्रकल्पग्रस्तांसाठी 34 जागा आणि भूकंपग्रस्तांसाठी 13 जागा दिलेल्या होत्या. तर त्याच्यामध्ये यांचं या प्रवर्गाचा मधून 80 पैकी 55 ते 60 मार्कासाठी कट ऑफ लागेल आणि 100 पैकी विचार केला तर 60 ते 65 मार्कासाठी कट ऑफ लागेल. त्याच्यानंतर आहे शिकाऊ उमेदवार हे 67 जागा रिक्त आहेत. तर त्यांचा कट ऑफ हा 60 ते 65 मार्कासाठी असू शकतो आणि 100 पैकी 65 ते 67 मार्कासाठी त्यांचा हा असू शकतो. तर मित्रांनो, ह्याच्यानंतर जो आहे की आता जे दिव्यांग उमेदवार म्हणजे काय, हँडिकॅप. आता त्याच्यामध्ये कोणकोणते आलेले आहेत, जे ॲसिड अटॅक असतील किंवा त्याच्यामध्ये 2-3 प्रकारचे आहेत. त्यांच्यासाठी काय केलेलं आहे, 424 जे वाढ खुंटलेली आहे किंवा वाढ कमी आहे अशासाठी तर काय केलेलं आहे, 424 पदे ही रिक्त आहेत. तर मित्रांनो, त्यांचा हा कट ऑफ
50 ते 60 असू शकतो. त्याच्यानंतर आहे अपंग उमेदवारांसाठी 53 पदेही रिक्त आहेत. तर मित्रांनो, अपंग पदाचा कट ऑफ निदर्शनात आलेला नाही आहे, त्याच्यामुळे आपण त्याच्याबद्दल जास्त हे करत नाही आहोत. तर मित्रांनो, याच्यामध्ये जर आपण अजून विचार जर केला तर एकूण जर आपली आकडेवारी जर बघितली तर आकडेवारी बघितली असता जे परीक्षा दिलेल्या उमेदवारांची आहे किंवा निकाल लागण्याची जी चान्सेस आहेत ते खूप चांगले आहेत. जर आता EWSचा विचार जर केला विद्यार्थ्यांनी, तर जे आपण फॉर्म भरले होते त्या प्रमाणात जर बघितलं 9.96 उमेदवारांनी परीक्षा दिलेली होती. त्याच्यानंतर म्हणजे अशा प्रकारे खूप खूप आहेत, आपण ॲनालाइज केल्याच्या नंतर निघालेले आहेत. तर मित्रांनो, जर तुम्हाला काही शंका असेल तर आपल्या कमेंटमध्ये नक्की कळवा. तसेच आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. भेटूया पुढील भागामध्ये अशीच नवीन काही माहिती घेऊन. धन्यवाद.